मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे ज्या प्रभागामध्ये दोन्ही पक्षाची ताकद आहे तिथे मात्र शिंदे सेनेचे कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसत आहे। एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा परिसरात मागील टीएमसी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपाचे 4 नगरसेवक निवडून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता। याच नौपाड्यात आता शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे। मैत्रीपूर्ण लढत होईल असं अनेकांना वाटलं होतं, परंतु आता युती होणार असून येथील जागा भाजपाच्या पारड्यात पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने नौपाडा येथील बीके बिन परिसरामध्ये एकत्र जमून येथील जागा आम्हाला मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी शिवसैनिकांनी केलेली आहे। नौपाडा भागात तळागाळातील शिवसैनिक व लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून ग्राउंड रियालिटी तपासा अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती। शिवसेनेचा बालेकिल्ला दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, खासदार नरेश म्हस्के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष देऊन पक्षवाढीसाठी नौपाडा प्रभाग शिवसेनेकडे पुन्हा येण्यासाठी स्थानिकांना संधी द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक भास्कर पाटील, ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा राजपूत यांच्यासह प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व शिवसैनिक पदाधिकारी येथे उपस्थित होते। 67 पासून या नौपाडा भागामध्ये आम्ही शिवसेनेचं काम करतोय। प्रीतम प्रेमसिंग राजपूत असोत, प्रकाश परांजपे आहेत, मोदा जोशी आहेत, नंतर विलास सामान आहे आणि हा नौपाड्याचा बालेकिल्ला आम्ही इथपासून टिकून ठेवलेला आहे फक्त आणि म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी करतोय की आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी सगळ्या महिला आणि सगळे कार्यकर्ते तत्पर आहेत। त्याच्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी आम्हाला तुमची ताकद पाहिजे, आम्हाला युती नको आहे। पहिलं म्हणजे पक्षाचा आदेश महत्वाचा असतो, तो आम्ही 100% पाहणार आहोत। पण आजची ग्राउंड रियालिटी काय आहे, तिथल्या ज्या जमलेल्या महिला आहेत त्यांच्या मनात काय चाललंय आणि गेले 25 वर्ष 30 वर्ष भास्कर पाटील असतील, प्रेमसिंग राजपूत असतील, हिराकांत परडे असतील, विलास सामान असतील, या नगरसेवकांनी जोपासलेला बालेकिल्ला आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत येते। प्रत्येक घरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत, प्रत्येक वाडीमध्ये पोहोचलो, आम्ही प्रत्येकाचं आम्ही काम करतोय आणि एवढं सगळं केल्यानंतर आज लोकांचा एवढा उत्साह, आज या महिला या कुठल्या पक्षाच्या नाही, कुठल्या ह्या आले नागरिक आले आणि यांचं म्हणणं आहे की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहायला पाहिजे। त्यासाठी आमची माननीय मुख्यमंत्र्यांना, खासदार नरेश म्हस्के साहेब यांना विनंती आहे की तुम्ही ग्राउंड रियालिटी बघा, आज लोकांचा प्रतिसाद बघा, या महिलांचं काय म्हणणं आहे, लाडक्या बहिणींचं काय म्हणणं आहे ते बघा आणि तो तुम्ही निर्णय घ्या। आमचं म्हणणं असेल जर युती होणार असेल तर आम्हाला मैत्रीपूर्ण लढत द्या, आम्ही लढायला तयार आहोत, फक्त आम्हाला लढायच्या पुढे हवू नका। शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, गेले 40 वर्ष इथे आपल्या दिघे साहेबांच्या तालमीत वाढलेले ते भास्कर पाटील साहेब, प्रमोद राजपूत, विलास सामंत, हिराकांत परडे, सुजाता भास्कर पाटील, अनिता बिर्जे अशा सगळ्या बिना मालुसरेताई इथून त्यांनी ठाणे महानगरपालिकेचं नेतृत्व केलेलं आहे आणि इथून आपले खासदार पण होऊन गेलेले आहेत, आमदार पण होऊन गेलेले आहेत। 2017 मध्ये काही कारणास्तव आपल्याकडून हा शिवसेनेकडून हा मतदारसंघ निसटला तरी आपले जे कार्यकर्ते आहेत सगळे अहोरात्र इथे मेहनत करतायत, घरोघरी पोहोचतायत। तर याच माध्यमातून आमची वरिष्ठांना विनंती आहे की आम्ही युती धर्म नक्की पाळणार, साहेबांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही कुठेच नाही, पण आमची विनंती की याच माध्यमातून योग्य तो निर्णय व्हावा व सगळ्यांना न्याय मिळावा। म्हणजे 2017 मध्ये काही कारणास्तव आपला किल्ला निसटला, पण तरीही कोणी पदाची चिंता न करता किंवा आपल्याकडे काय पद आहे नाही आहे याचा विचार न करता प्रत्येक जण या प्रभागासाठी काम करतोय, प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय आणि घराघरापर्यंत आपल्या कामाने पोहोचलेला आहे। तर आपल्या सगळ्या लाडक्याच्या बहिणी आहेत, त्या लाडक्या भावाला म्हणजे सांगण्यासाठी आले आहेत की शिंदे साहेब म्हणजे लाडक्या भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत। 40 वर्ष इथे प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा भगवा इथे डोलांनी फडकत आला आहे गेले 40 वर्ष। तर आमची अशी इच्छा आहे का शिंदे साहेबांनी जो विचार करतील हा योग्यच विचार करतील, परंतु हा गेले कित्येक 40 वर्ष इथे भगवा फडकला तर आमच्या ह्या 4 उमेदवारांचा शिंदे साहेबांनी योग्य विचार करावा आणि इथे माननीय डोलानी महानगरपालिकेवर आपला भगवा आणि आपला महापौर बसावा हीच आमची इच्छा आहे। शिवसेनेचे जे आता आमच्या प्रभागात शिवसेनेचं काही कारणास्तव नव्हतं, आता आम्हाला त्यांना पुन्हा
संधी द्यायची आणि साहेबांना एकच विनंती आहे की प्रभाग क्रमांक मध्ये आमच्या या 21 मध्ये नौपाडा विभागामध्ये आम्हाला आमचा शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे. पायरे साहेब असू दे किंवा रजपूत फॅमिली असू दे, त्यांनी कुठलीही कमी केली नाही. सगळ्यांनी भरभरून सांगितलं. एवढंच सांगेल की आम्हाला शिवसेना का हवे, तर आज आमच्या संकटकाळी आम्हाला आधार देण्यासाठी, आमच्या जनहिताचा विचार करण्यासाठी आणि कायम आम्हाला तारण्यासाठी आम्हाला शिवसेना हवे. गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेने नौपाड्यामध्ये स्वतःचं असं वर्चस्व गाजवलंय.